जय श्रीराम पब्लिक. मी तुमचाच मित्र अभिषेक बोक्से. तर काल तर आम्ही रात्री फिरलो घरी येऊन झोपलेलो. सकाळी जाऊन ते मित्राचं काम होतं, ते काम वगैरे केलं आम्ही. तर आता त्र्यंबकेश्वरला जायचा विचार चालू आहे आमचा. 2 जण आता चाललोय आम्ही. आता गाडी घ्यायला जाणार आहे आधी. तुम्ही आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ 2 जण. तुम्ही पुढे बघत राहा आम्ही कसं जातो त्र्यंबकेश्वर वगैरेला. तर अजून बघू वेगवेगळे कोणते कोणते देव आहेत ते बघतो आम्ही. आम्ही जाणार आहे आता, बघू. मी पुढे बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो आता गाडी वगैरे घेतली आहे, तर आम्ही चालू त्र्यंबकेश्वरला. बघू शकता गाडी वगैरे घेतली आम्ही आता. बघू आता किती वेळ लागतो त्र्यंबकेश्वरला जायला. चालू ऑन द वे मध्ये आहे आम्ही. बघू काय होतंय ते बघत राहा पुढे. तर इथे गाडी वगैरे पण चालले हळूहळू. आलेले आहे त्र्यंबकेश्वरला. ही आहे त्र्यंबकेश्वरची कमान आहे. हे बघा इथे वरती त्र्यंबकेश्वरच्या इथून आता एंट्री करतोय आम्ही. आता एंट्री करतो त्र्यंबकेश्वरला आतमध्ये. तर इथून अजून 1 किलोमीटर आतमध्ये आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कशी आहे ते. इथलं वातावरण वगैरे भारी आहे एकदम. खूप सारे डोंगर वगैरे आहे बाजूला. चाललोय ऑन द वे मध्ये आहे. तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू करा आमचा. तर मित्रांनो हा त्र्यंबकेश्वरचा गेट आहे. गेट तर खूप भारी आहे. तर मित्रांनो इथून त्र्यंबकेश्वरच्या आतमध्ये जायला एंट्री चालू होत होती. आम्ही एंट्री वगैरे केली, लाईनला लागलो. तर मित्रांनो आता त्र्यंबकेश्वर मध्ये चाललोय. लाईन तर आहे खूप सारी. तर बघूया काय होतं. हे बघा इथे पूजा चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो खूप इथे गर्दी होती. आम्ही A3 मध्ये होतो, असे A2 A1 सुद्धा होते. माझा मित्र तर खूप वैतागला होता लाईनीमध्ये. तर मित्रांनो त्र्यंबकेश्वरला तर खूप लाईन होती. तुम्ही लाईन बघू शकता. खूप सारी गर्दी वगैरे पण होती, लाईन पण खूप होती. तर मित्रांनो मंदिराजवळ आम्ही आलो होतो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. इथून थोडंच लांब मंदिर होतं. तर मित्रांनो हा गेट क्रॉस केला की आतमध्येच त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. तर गर्दी तर बघा तुम्ही, गर्दी तर बघू शकता किती सारी गर्दी आहे ते त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो इथं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. मंदिर थोडं वेळ दिसतच असेल. आता तुम्ही गर्दी वगैरे पण बघा किती गर्दी आहे ते. तर मित्रांनो तुम्ही कळस बघू शकता मंदिराचा. आणि तर मित्रांनो हा आपला देवापासला नंदी आहे महाकालचा. आणि इथं मंदिरामध्ये काय काय ते बघू शकता. ब्रह्मा महेश विष्णू असं इथे मंदिरात आहे महाकालचं. तर मित्रांनो ह्या द्वारातून आत गेल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचं पिंड आहे. मित्रांनो मंदिर खूप आतून छान आहे. तुम्ही मंदिर बघू शकता आतून कसं आहे ते. गर्दी पण बघा तुम्ही किती आहे ते मंदिरामध्ये. तर मित्रांनो ह्या द्वारातून आत गेलो की शंकराची पिंड आहे. आणि हे त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई होती, म्हणून आतमध्ये काही मी व्हिडिओ वगैरे काढला नाही. तर मंदिराच्या बाहेरून एक व्हिडिओ चालू केला. तर तुम्ही मंदिर बघू शकता. बाहेरून मंदिरसुद्धा खूप छान आहे आणि खूप भारी पण दिसत होतं. तर मित्रांनो हे आहे मंदिराच्या मागच्या बाजू. तुम्ही बघू शकता मागून सुद्धा मंदिर किती भारी आहे ते. आणि वरती तर मित्रांनो तुम्ही कळस बघू शकता किती भारी आहे ते. मंदिरसुद्धा मागून खूप भारी होतं. तर मित्रांनो आम्ही अजून काय काय फिरलो ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. पार्ट 2 मध्ये. हा पार्ट 1 आहे. आणि मित्रांनो आम्ही अजून 2 जागेवरती गेलो होतो दर्शनासाठी. तर तो ब्लॉग तुम्ही उद्या नक्की बघा. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.